सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम। आज आपण 220 नंबरच्या सत्संगात प्रवेश करत आहोत। सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी आपल्याला जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे, जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर, या चारही नित्य व अनादीच्या पदार्थाचं कार्यकारण स्वरूप लक्षण आपण बघितल्यानंतर आपल्या पूर्वजांनी जे आपले तत्वज्ञान निर्णयात्मक सांगून टाकलेलं आहे, ते अनेक विषयाचं चिंतन आपण केलं। नामधारक वासनिकांमध्ये आचाराच्या बाजूने, धर्माच्या बाजूने जो न्यूनगंड आहे, जी भीती आहे, ती निघून जावी यासाठी आपण ज्या अवस्थेत आहोत, नामधारक वासनिकांनी आचार कोणता करायचा असतो किंवा कोणता आचार आपण करू शकतो यावरती आचार व आचार मालिका, विचार व विचार मालिकेतले काही सूत्रांचं आपण चिंतन केलं। त्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रप्रभू निरूपित श्रीकृष्ण महाराज, श्री दत्तात्रय प्रभू महाराज, श्री चक्रपाणी प्रभू महाराज व श्री गोविंद प्रभू महाराज या अवताराचं चिंतन केल्यानंतर कलियुगातील एक अलौकिक परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रप्रभू यांच्या गुणवैशिष्ट्यावरती आपण चिंतन केलं। खरं म्हणजे परमेश्वराने आपल्याला जो धर्म सांगितला आहे, तो धर्म जीवाच्या हितासाठी, जीवाच्या भल्यासाठी स्वतः सृष्टी निर्माण करून स्वतः परमेश्वराने अवतार घेतला, वाडोवाडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून हे तत्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलं, जेणेकरून या जीवानी जीवाचं हित करून घ्यावं, जीवाचं भलं ज्यात आहे ते तत्वज्ञान परमेश्वराने अनंत लीळा करून अनंत तत्वसिद्धांताच्या आचार विचाराच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं। आणि त्या तत्वज्ञानामध्ये जी स्पष्टता आहे, ती कुठेही स्पष्टता आपल्याला जाणवणार नाही। या जीवानी कसं वागावं, कसं राहावं, कसं उठावं, कसं बसावं, काय खावं, काय नाही खावं, यावरती अत्यंत सूक्ष्म असं चिंतन, सूक्ष्म असं तत्वज्ञान सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी आपल्यापर्यंत पोहोचवलं, अनेक विषयाला स्पर्श केला। या तत्वज्ञानात धार्मिकतेत जगत असताना धार्मिकतेचे अडथळे कोणते आहे, आपल्या जीवाच्या हिताच्या अनुषंगाने देवाला परमेश्वराने जे तत्वज्ञान सांगितले, त्यात कोणती अडसर आहे, कोणती अडचण आहे, या बाजूने सुद्धा विषयाच्या अनुषंगाने सुद्धा अनेक तत्वज्ञान आपल्यापर्यंत परमेश्वराने पोहोचवलं। आणि हे सांगत असताना स्वामी श्री चक्रधरांनी काय करावं आणि काय नाही करावं यावरती जी स्पष्टता आपल्या तत्वज्ञानामध्ये आलेली, ती कुठेही आपल्याला आढळत नाही। कारण काय करावं असं जर सांगितलं तर काय करू नये हा प्रश्न निर्माण होतो, आणि काय करू नये हा प्रश्न सांगितला असतं तर काय करावं हा प्रश्न निर्माण होतो। पण परमेश्वराने या जीवाच्या हितासाठी, जीवाच्या भल्यासाठी दयाळू, माळू, कृपाळू परमेश्वराने आपल्या तत्वज्ञानामध्ये अत्यंत सुंदर, स्पष्ट आणि पारदर्शक आविधी सांगितलेला आहे, आणि त्या आविधीचं आता आपण चिंतन करत आहोत। मागील सत्संगापासून आविधीचं चिंतन करत असताना ही आविधी आपल्या धर्मामध्ये जी परमेश्वराने सांगितलेली, सूत्रपाठात आपण अभ्यास करताना किंवा सूत्रपाठात वाचन करत असताना न करण्यासाठी सांगितलेले जे वचन आहे, तेच आपल्यासाठी आविधी आहे। परंतु आपण ते न जाणता, न समजून घेता काय करायचं यावरती जोर देत असतो। परंतु परमेश्वराने स्पष्ट आणि पारदर्शकपणे आपल्याला सांगितलं आहे की जे करायचे त्यात जर थोडीफार कमतरता असली तरी चालेल, परंतु जे नाही करायचे तो आविधी मात्र आपल्या हातून घडू गेला नाही पाहिजे। कारण आविधी ते आविधी प्रस्वे, छोट्याशा आविधीतून आपण धर्मापासून जाण्याची शक्यता असते। हिंसा असेल, विकल्प असेल, विकार असेल, आपल्या स्वभावाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या ज्या आविधी असेल, जे दोष असेल, ते आपल्या धर्मासाठी सर्वात मोठे अडथळे आहे। आणि म्हणून प्रथम आपण आविधी समजून घेतला पाहिजे की आपल्याला अडथळे कोणते आहे, कोणत्या अडथळ्यावर आपल्याला मात करायची आहे, आपल्या अडचणी कोणत्या आहे। मागे मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं की ज्यावेळेस आपण पेपर सोडवतो तर जे सोपे सोपे प्रश्न आहे त्याचं उत्तर आपण लिहिण्याचा प्रयत्न करतो, जे अवघड आहे त्याचा नंतर विचार करत असतो। हेच करत असताना धर्मतत्वज्ञानामध्ये
जे आपल्याला करण्यासारखं आहे ते आपण लगेच करावं, परंतु जे न करण्यासारखं आहे त्यावरती सातत्यपूर्ण प्रॅक्टिस करून या साधनेतून त्यावर सुद्धा मात करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि तरच आपल्याला परमेश्वराच्या या प्राप्तीचं, परमेश्वराने दिलेलं जे आनंदाचं गिफ्ट आपल्याला भेटेल आणि त्यातच आपलं हित आहे, त्यातच आपलं भलं आहे. हा सर्वात मोठा पुरुषार्थ आहे, सर्वात मोठं आव्हान आहे. परंतु आव्हान जरी असलं तर एक सर्वसामान्य माणूस त्याला अवघड समजतो, थोडासा विचार करणारा आव्हान समजतो. आणि त्याच्याही पुढं जाऊन धर्म एक संधी आहे आपल्या हिताची, आपल्या भल्याची, आणि ती आपण जर केली पाहिजे. जर केली तरच आपल्याला या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपण निघू. अन्यथा अनंत जन्म, अनंत सृष्ट्या आपल्या या दुःखामध्ये गेलेल्या आहे आणि हेच दुःख परमेश्वराला बघवत नाही. आणि म्हणून पुन्हा पुन्हा परमेश्वर आपल्याला जन्माला आणून बोध देतात. त्या बोधाद्वारे तत्त्वज्ञान सांगतात आणि ते तत्त्वज्ञान समजून उमजून आपण जर त्यावरती चाललो तरच आपल्याला त्यातून प्राप्ती होईल. खरं म्हणजे परमेश्वराने तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे, तर ते तत्त्वज्ञान अभ्यासत असताना किंवा त्या तत्त्वज्ञानावरती चालत असताना परमेश्वराची अनन्य भावे एकनिष्ठ भक्ती आणि त्याच्या समर्थवादावरची आपली निश्चिम निष्ठा असली पाहिजे. कारण ते आपल्या हिताचं आहे, आपल्या भल्याचं आहे. यदा कदाचित आपल्या मनामध्ये काही संशयता असेल, संभ्रमावस्था असेल, काही शंका असेल, तर आपण या गोष्टी करू शकत नाही. आणि म्हणून आपण कोणत्या विचारांनी, कोणत्या भावनेनी, कोणत्या हेतूने ते करतो त्यावरती त्याची प्राप्ती ठरते. पण एक निष्ठा आपली असली पाहिजे. एक राजा असतो आणि त्या राजाला मूल नसतं. आता मुलगा नसल्यामुळे तो एका त्यांचे जे गुरु असतात त्या गुरूंकडे जातात, आपली कैफियत मांडतात की पुढे राज्यकारभार चालवायचा आहे, ह्या राज्याला वारस असला पाहिजे आणि मला तर मूळ नाही आहे, त्यासाठी काहीतरी तुम्ही उपाय करावा, काहीतरी पूजापाठ करावी. आणि म्हणून त्या गुरूंनीसुद्धा त्यांना उपाय सांगितला की तुम्हाला मुलगा होण्यासाठी एखाद्या दुसऱ्या मुलाचा तुम्हाला बळी द्यावा लागेल. आता बळी द्यायचा म्हटल्यानंतर कोणीतरी मुलगा पाहिजे आणि अनेक गोष्टीतून ह्या आपल्याला जावं लागेल. आता राजाच आणि कोणीतरी एखादा मुलगा चोरून आणणे आणि बळी देणे हे त्याच्या बुद्धीला काही पटलं नाही. आणि म्हणून त्यांनी विचार केला का आपण एखादा मुलगा घ्यावा आणि बळी देण्यासाठी त्याचा वापर करावा. म्हणून तो आपले जे प्रधान आहे त्यांना ही गोष्ट सांगतो आणि आपल्या राज्यामध्ये दवंडी पिटवायला लावतो. त्या राजाला मूल नाही आहे आणि तो मुलगा होण्यासाठी त्याला त्यांच्या गुरूंनी बळी देण्यासाठी सांगितलेला आहे. तर जो कोणी राजाला मुलगा देईल बळी देण्यासाठी तर त्याला भरपूर असा इनाम आणि भरपूर असा पैसा दिला जाईल. आता राजाने स्पष्टता ठेवावी या उद्देशाने राजाने पूर्ण राज्यामध्ये दवंडी पिटवली. आणि आता असा कोण आईवडील आहे का जे आपल्या मुलाला स्वतःहून देतील. परंतु एक घर असं होतं, अत्यंत गरीब असल्यामुळं त्यांना 4-5 मुलं पण होते आणि 4-5 मुलांमध्ये एक मुलगा असा होता की जो अभ्यास करत नव्हता, धांदरट होता, त्रास द्यायचा. ते बी घरचे कंटाळले होते. आता करायचं तरी काय करायचं, चला ह्याच मुलाला आपण राजाला बळी देण्यासाठी देऊन टाकू आणि आपल्या जीवनाची जी दरिद्री आहे ती पण मिटेल, जीवनाची कटकट आहे ती पण मिटेल. असा दुहेरी विचार करून, फायदा बघून त्यांनी तो मुलगा राजाला देण्याचं ठरवलं. आता त्या मुलालाही एक कळालं, परंतु नाविलाज होता म्हणून त्यांनी त्या राजाला तो मुलगा देऊन टाकला. त्याच्या बदल्यात त्यांना काय घ्यायचं ते राजाने त्यांना दिलं. आता राजाला बळी देण्यासाठी मुलगा आणलेला आहे, सर्व तयारी झालेली आहे. परंतु राजाला सहजच वाटलं की या मुलाला आपण शेवटची इच्छा विचारू. आणि म्हणून त्या मुलाला ते विचारतात की तुझी शेवटची इच्छा काय, कारण आता कशासाठी तुला आणलेलं आहे आणि काय होणार आहे भविष्यात तुझं की तुला सर्व माहीत आहे, तुला सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून त्या मुलाला शेवटची इच्छा विचारल्या जाते. तर तो शेवटची इच्छा म्हणून तो बोलतो राजाला का माझी शेवटची इच्छा आहे, तर मला एक गोष्ट करायची आहे, ती गोष्ट करू द्या आणि नंतर तुम्हाला काय करायचं ते करा. चालेल म्हणे, काय हरकत नाही, काय करायचं कर. त्यांनी काही रेती, सिमेंट
विटा असं काही मागवलं. राजाने त्याला त्वरित ते आणून दिलं आणि सर्वांना उत्सुकता वाटली की आता हा मुलगा याचं काय करेल. त्यांनी 4 महल बनवले. त्याचे 4 महाल बनवल्यानंतर 3 महाल तोडून टाकले आणि एका महालाच्या समोर येऊन तो प्रार्थना करायला लागला. आणि त्या प्रार्थना झाल्यानंतर तो त्या राजाला सांगतो की काय हरकत नाही, आता तुम्ही मला बळी देऊ शकता. आता सर्वांना एक शंका आली, भीती पण मनात झाली की नेमके यांनी केलं काय आणि याला बी काहीतरी येतं का काय. म्हणून जे मंत्र उपचार करण्यासाठी जे आलेले होते राजाचे गुरु, त्यांना पण भीती वाटते, राजाला पण भीती वाटते. आणि मग ते त्याला विचारतात की तू नेमकं केलं काय म्हणे, हे सांग म्हणे. कारण काय केलं हे आम्हाला न समजल्यामुळं आणि शेवटची इच्छा आपण माणूस कोणी जेवण करायला मागवतो, कोणी काही आणखीन मागतो, तर तू काहीतरी वेगळेच केलेलं दिसतंय, त्यामुळं तू काय आहे ते स्पष्ट सांग आणि त्यानंतर तुझा विचार करू. त्यांनी सांगितलं म्हणे ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो की एक पहिला महल जो होता तो मी बनवला होता, तो तोडून टाकला. तो होता आईवडिलांचा. कारण आईवडिलांनी मला जन्म दिला, आईवडिलांचे कर्तव्य आहे की त्यांनी मला सांभाळावं, लहानसं मोठं करावं, माझ्यावर संस्कार करावे. तर त्यांनी मला बळी देण्यासाठी तुमच्याकडे पाठवलं आहे म्हटल्यानंतर आईवडील काही कामाचे नाही, अशा पद्धतीनं मी तो महाल तोडून टाकला. दुसरा आहे म्हणे माझे समाज, नातेवाईक, की ज्या नातेवाईकांमध्ये लहानसं मोठं झालो, मी खेळलो, बागडलो, त्या नातेवाईकांचं बी कर्तव्य आहे की माझ्या आईवडिलांना समजून सांगणं आणि हे न करण्यासाठी उद्युक्त करणं किंवा राजाला येऊन सांगणं. पण ते नातेवाईक काही कामाचे नाही, त्याच्यामुळे त्यांनी उपयोगाचा नसल्यामुळे तो महाल पण मी तोडून टाकला. तिसरा जो महाल तोडला तो राजाचा होता म्हणे. कारण राजाचं काम काय आहे का प्रजेचं रक्षण करणं, त्या प्रजेला सुख देणं. तर त्या राजाने जर बळी देण्यासाठी माझं निवड केलेली आहे आणि मला बोलवलं आहे, तर मग मी तो तिसराही महाल तोडून टाकला म्हणे. आता राहिला जो चौथा महाल आहे तो परमेश्वराचा आहे. परमेश्वरावरती माझी निस्सीम निष्ठा आहे आणि त्या निष्ठेपायी मी परमेश्वराकडे एक अपेक्षा व्यक्त केली, प्रार्थना केली की देवा तुम्ही जे बी करायचं ते माझं करा आणि त्यात माझं हित असेल, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणून मी परमेश्वराच्या निष्ठेवरती श्रद्धा ठेवून परमेश्वराची प्रार्थना केली आणि तो महाल तसंच ठेवला. कारण परमेश्वर हे नित्य आहे, अविनाशी आहे, ते मला नक्कीच सहाय्य करतील असा भाव ठेवून मी त्यांना प्रार्थना केली आणि त्यामुळं आता तुम्ही मला बळी देऊ शकता म्हणे. तर मी दुसरं असं काही केलं नाही म्हणे, जे आहे ते तुमच्यासमोर मी सांगितलं. राजाला हे ऐकल्यानंतर डोक्यात लख्ख प्रकाश पडला आणि तो त्याची चूक त्याला उमगली का मी किती मोठी चुकी करत होतो या लोकांच्या ऐकण्यातून. आणि मग त्यांनी ठरवलं की हाच मुलगा आपण दत्तक घ्यायचा आणि यालाच राजा बनून वारसदार बनवायचं. थोडक्यात परमेश्वरावरती निष्ठा ठेवून जर आपण आपलं जीवन जगत राहिलो तर तो परमेश्वर स्वतःचा आनंद आपल्याला नक्कीच देतील. म्हणजे थोडक्यात परमेश्वरच आपल्याला वारसदार बनवतील आणि आपण परमेश्वराचे वारसदार होऊन परमेश्वराच्या आनंदाला प्राप्त करू शकतो, या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडू शकतो. परंतु याच्यासाठी आपल्याला लागते निस्सीम निष्ठा आणि या निष्ठा प्राप्त करण्यासाठी, निस्सीम निष्ठा निर्माण करण्यासाठी जी अवस्था आपली मनाची, बुद्धीची, विचाराची यायला पाहिजे, ती येण्यासाठी ज्ञानाची अत्यंत गरज आहे. त्या ज्ञानामध्ये विधी आणि अविधी हा जो विषय आहे अत्यंत महत्त्वाचा आहे. काय करायचं त्याच्यापेक्षा काय नाही करायचं हे आपल्याला समजलं पाहिजे आणि या समजण्यातूनच आपण परमेश्वराच्या या प्राप्तीपर्यंत अत्यंत निष्ठापूर्वक जाऊ शकतो. मागच्या वेळेस आपण काही सूत्रांचं चिंतन केलं होतं. शेवटचं सूत्र वृत्ती अधीन न होय, स्थिती अधीन न होय. कारण आपल्याला वृत्तीच्या अधीन आणि स्थितीच्या अधीन होण्याची एक प्रवृत्ती असते. परंतु परमेश्वर म्हणतात सवय काहीशीची नसावी, सवय ही कशाचीच नसावी. जशा परिस्थितीत जशी वेळ येईल त्या परिस्थितीत राहण्याची आपली मानसिकता असली पाहिजे आणि तसं आपण आपल्याला स्वतःला लवचिक पण ठेवलं पाहिजे. कारण हेच केलं पाहिजे, तेच होईल, ते झालं तरच असं होईल, अशी वृत्ती अधीन स्थिती अधीन जर झालो तर आपण धर्मापासून नक्की जाण्याची शक्यता असते. आणि त्याच्यासाठी आपल्या सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी एक छरदोबाची गोष्ट पण आपल्याला सांगितलेली. छरदोबा नावाचे जे भक्त होते ते परमेश्वराच्या श्रीमुखी त्यांना बोध झाला, आचार करायचे आस्तिपरीच्या उच्च शिखरावरती ते आचार करत असताना एका झाडाची सवय न होई असं सांगितलेलं असतानासुद्धा त्याला अटन विजन करत असताना एका झाडाची सवय लागली आणि त्या सवयीतूनच तो धर्मापासून गेला, इतका गेला की परमेश्वराचं नाम तो विसरला. म्हणजे आपल्याला परमेश्वराने जे दिलं आहे
ते कशासाठी दिलं आहे याची जाणीव ठेवून परमेश्वराने आपल्याला जे सांगितले ते आपल्या हिताचं आहे, आपल्या भल्याचं आहे आणि त्या करण्यातूनच आपलं हित आणि भलं आहे असा विचार करून त्यावरती आपण चालणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी निष्ठा ही अत्यंत गरजेची आहे. ती निष्ठा परमेश्वराने आपल्याला सांगितलेली तत्त्वज्ञानातून बोध दिलेला आहे त्यातून आपल्याला मात्र निर्माण करावं लागेल. ती काय आपोआप कुठं मार्केटमध्ये विकत भेटणार नाही किंवा काहीतरी खाल्लं तर आपल्याला ती निष्ठा तयार होणार नाही. तर ती बौद्धिक अवस्थेची एक प्रक्रिया आहे आणि त्या बौद्धिक अवस्थेतून ज्ञानातून आपल्याला ती निर्माण करावं लागेल. तर म्हसनीचे लाकूड तेही एक वरी एका उपयोगाचं आहे, परी आपण कवनाच्या उपयोग न वाचावे हे अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे. आणि या सूत्रातून बऱ्याच लोकांमध्ये एक संभ्रमावस्था गैरसमज पण झालेला आहे. जर या सूत्राचा आधार घेऊन जर आपल्याला काहीच करायचं नाही आहे अशी जर मानसिकता आपण निर्माण झाली समाजामध्ये राहत असताना, तर आपला धर्म हा मानवताहीन माणुसकीहीन आहे का असा प्रश्न नक्कीच आपल्याला पडेल. पण परमेश्वराने आपल्याला हे सांगितलेलं असताना याचं प्रकरणवर जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की कोणत्याही चुकीच्या किंवा वाईट गोष्टीच्या म्हणजे विकार असेल, हिंसा असेल, विषय असेल, या गोष्टीच्या आपण उपयोगी गेलो नाही पाहिजे. आणि त्यासाठी आपण सदैव तत्पर राहून परमेश्वराच्या या धर्मामध्ये आपल्याला अविधी घडणार नाही आणि त्यातून आपण धर्मापासून जाणार नाही याचा सतत आपण विचार केला पाहिजे. कारण धर्म आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे, बोधाद्वारे दिलेले असताना तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे आणि परमेश्वरसुद्धा चेक आपल्याला करून घेणार आहे. त्यासाठी सुद्धा एक दृष्टांत आहे की एक मांत्रिक असतो आणि त्याला काही मानवी कवटे तांत्रिक करण्यासाठी पाहिजे असतात, म्हणून तो एका स्मशानभूमीत जातो आणि ही गेल्यानंतर त्या कवट्या त्याला माणसांच्या सापडतात. तर त्यावरती सुद्धा त्यांनी प्रयोग करतात. काडी घेतल्यानंतर एका कानातून एका कवटीच्या ती काडी घातल्यानंतर दुसऱ्या कानातून ती निघते. तो म्हणतो ही कवटी काही कामाची नाही. दुसऱ्या कवटीच्या कानातून घातल्यानंतर ती तोंडातून निघते काडी. तो म्हणतो ही काही कामाची नाही. तिसऱ्या कवटीच्या कानातून घातल्यानंतर ती मात्र ना नाकातून ना कानातून ना तोंडातून निघते, ती हृदयात जाते आणि मग त्या कवटीचा तो निवड करतो आपल्या उपयोगी जाण्यासाठी, आपल्या कामासाठी. तर परमेश्वराने सांगितलेलं जो आहे तत्त्वज्ञान हे आपण अंतर्गाम्य केलं पाहिजे, आपल्या हृदयात उतरलं पाहिजे आणि आपला आंतरिक बदल हा परमेश्वराला अपेक्षित आहे तो आपण करून घेतला पाहिजे. याचा अर्थ आपण कुठंच उपयोगी जायचं नाही. संत आणि असंत सामुग्री जोडत असताना, समाजात राहत असताना समाजाचे संकेत पाळायला तर लावलेच आहे, पण परमेश्वराने संग्रहसुद्धा पाळायला लावलेला आहे. हा संग्रह पाळत असताना समाजामध्ये आपल्याला या गोष्टी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपल्याला ते करावंच लागतं. संग्रह पाळत असताना अनेक माणुसकीच्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि सामाजिक मूल्य परमेश्वराने आपल्याला भरपूर सांगितलेलं आहे की जेणेकरून समाजात राहताना समाजाच्या आपण कसं उपयोगी पडेल, कसं उपयोगी पडलो पाहिजे. फक्त वाईट गोष्टीच्या आपण कुठेही उपयोगी पडलो नाही पाहिजे. कारण म्हसनीचं जे लाकूड आहे ते जाळण्यासाठी उपयोगी पडतं, म्हणजे ते हिंसेसाठी उपयोगी पडतं आणि ते लाकूड असं उपयोगी पडतं हिंसेसाठी, तसं आपण चुकीच्या वाईट प्रवृत्तीच्या, वाईट कृतीच्या, वाईट विधीच्या आपण उपयोगी पडलो नाही पाहिजे आणि त्याच्यासाठी सतत सावध राहून आपण आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण याच्यावरती दुसऱ्या अनेक सत्संगांमध्ये आपण भरपूर स्पष्टीकरण केलेलं आहे, परंतु आपण याचा मतितार्थ समजून जर घेतला तर नक्कीच यातून आपण बाहेर पडेल. कारण बऱ्याच लोकांमध्ये एक संभ्रमावस्था आहे, गैरसमज आहे, न्यूनगंड आहे की देवाने सांगितलं आहे आपलं कशाच्याच कोणाच्याच उपयोगी पडायचं नाही. त्यावरती अनेक लोकांचे प्रश्न येत राहतात की मी रस्त्यानं उभं होतो, कोणीतरी मला आलं पत्ता विचारला तर मग तो पत्ता सांगावं की नाही, किंवा कोणीतरी माझ्याकडं मी जेवण करत असताना कोणीतरी मला जेवण मागितलं तर मग मी ते द्यावं का नाही. या अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात. तर ज्या आपण काही कोणाला जबरदस्ती करत नाही किंवा देत नाही, परंतु अशी परिस्थितीनुसार जर कोणी काही आलं आणि ते मागितलं मदत म्हणून तर ती आपण केली पाहिजे, अन्यथा धर्माला बोल लागेल. फक्त ते कुशल बुद्धीनं आपण ते समजून घेतलं पाहिजे की नेमकं ही मागतोय त्यातून काय उपयोगी पडणार आहे आणि काय उपयोगी पडणार नाही. परत अहेतुक म्हणजे कृष्ण अर्पण करून किंवा स्वामी श्रीचक्रधर अर्पण करून अहेतुकपणे जर परमेश्वराच्या उद्देशाने जर कोणती क्रिया केली तर ती मात्र परमेश्वराच्या लिखित लागेल,
त्याच्यामुळं आपल्याला असा प्रसंग येणार नाही का जिथं आपण चुकीचा उपयोगी पडेल आणि धर्मावरून जाण्याची शक्यता निर्माण होईल. पण आपल्यासाठी परमेश्वराकडे आपली ती प्रार्थना असली पाहिजे आणि यातून पॉझिटिव्ह विचार करून, होकारात्मक विचार करून आपण जीवन जगलं पाहिजे. कारण धर्म हा भीतीचा नाही, भीतीकडून निर्भयतेकडे नेणारा आहे. आणि यातून जर भीती निर्माण झाली तर जगणं मुश्किल होऊन जाईल. काही बोलावं का नाही, काही सांगावं का नाही, काही द्यावं का नाही, काही घ्यावं का नाही, असे अनेक प्रश्न निर्माण होतील आणि त्यातून जीवन आपल्याला व्यथित करणं अत्यंत जिकिरीचं आणि अडचणीचं ठरेल. म्हणून धर्म परमेश्वरांनी सांगितलेला आहे तो मानवतेचा आहे, माणुसकीचा आहे. हा जर आपण समजून घेतला तर त्यावरतीच करत असताना काय करावं आणि काय नाही करावं हा सेन्स आपण व्यवहारामध्ये जसं शिकतो तसं अध्यात्माचा सेन्स आपण शिकून जर ते केलं तर नक्की त्यातून आपल्याला कोणत्या प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाही. तुमचे मुंगी रान न व्हावे म्हणजे हिंसेच्या बाबतीत परमेश्वराने अत्यंत सूक्ष्म आपल्याला सांगितलेलं आहे का तुमच्यामुळं किंवा तुमच्या निमित्तानं मुंगीचंसुद्धा हिंसा होऊ नये, मुंगीसुद्धा रानकी होऊ नये. याचा उद्देश आता मुंगीचं आणि जीवाचं तसं अर्थार्थी संबंध नसतो आणि मुंगीपासून कोणत्याही जीवाला काही चुकीचं नुकसान पण होत नाही, ते कोणत्याही प्रकारचं होत नाही. तरी आपल्याकडून चालताना, बोलताना, काही कार्य करताना, काही क्रिया करताना, काही काम करताना, नोकरी व्यवसाय करत असताना आपल्याकडून मुंगीचंसुद्धा हिंसा घडली नाही पाहिजे. इतकं सूक्ष्म तत्त्वज्ञान आपल्याला परमेश्वराने सांगितलेलं आहे. आणि ती कुशाग्र बुद्धी ठेवून, कुशळता व्यवहारीची बुद्धी ठेवून आपण जीवन जगलं पाहिजे. आपण चालणं, वागणं, बोलणं, आपलं काम करणं, त्या पद्धती आपण कशा बदलायच्या, कशा केल्या पाहिजे का जेणेकरून आपल्याकडून कोणत्याही प्रकारची हिंसा होणार नाही. आता अत्यंत सूक्ष्म असं हे तत्त्व आहे. चालता बोलता ह्या कलियुगामध्ये या गोष्टी होतच राहतात, परंतु त्यामध्ये आपल्या मनामध्ये काठिण्य निर्माण झालं नाही पाहिजे आणि त्यावरती आपण सतत धर्माच्या बाजूनेच विचार करून चालत राहिलो पाहिजे. या अनुषंगाने आपण हा विचार करायचा आहे. आणि मुंगीला आपल्याकडून हिंसा झाली नाही पाहिजे, इजा झाली नाही पाहिजे असा जर विचार आपण केला आणि त्या विचाराने राहणं, उठणं, बसणं, बोलणं, चालणं जर करायला सुरुवात केली तर नक्कीच आपण ती काळजी पण घेतो आणि त्या पद्धतीनं आपलं बोलणं, वागणं, चालणं, काम करणं ही पद्धत पण आपण बदलवतो. जेणेकरून आता मुंगीचं नाही याचा अर्थ कोणत्याच प्राण्याचं नाही, याचा अर्थ कोणत्याच प्राण्याचं, याचा अर्थ कोणत्याच माणसाचं नाही, जीवाचंच नाही का आपल्याकडून मन दुखवलं नाही गेलं पाहिजे, हिंसा झाली नाही पाहिजे किंवा आपल्याकडून अनिष्ट किंवा असंत जे बी कर्म आहे ते घडलं नाही पाहिजे. ह्या पाठीमागचा उद्देश आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तुम्हा पडिल्या धुळीनं लागावी. आपण आपलं राहणीमान असं असावं की आपल्याला कोणत्याही प्रकारची जी धुळी आहे, माती आहे ती लागली नाही पाहिजे. आता याचा अर्थ काय? याचा तात्विक अर्थ असा आहे की आपण जीवन असं जगावं का आपल्या जीवनचरित्रावरती कोणत्याही प्रकारचा डाग येता कामा नये. आता शब्दाचा अर्थ जर घेतला तर आचरण करत असताना इतकं आपल्याला कृश व्हायचं, इतकं आपलं शरीर हे करायचं आहे का आपण जर खाली पडलो किंवा बसलो तर आपल्याला धूळ पण लागली नाही पाहिजे, इतके आपलं हलकं झालं पाहिजे, इतकं आपण राहिलो पाहिजे. परंतु तात्विक अनुषंगाने जर आपण त्याचा विचार केला तर आपलं जीवनचरित्र आपण असं बनवावं की आपल्यावरती कोणत्या प्रकारचं डाग येता कामा नये आणि आपण जीवन इतकं स्वच्छ, इतकं क्लीन ठेवावं की ते आपल्याला हलकं हलकं वाटलं पाहिजे. नाही तर आपण जीवन जगत असताना आपल्या डोक्यामध्ये अनेक गोष्टी घेऊन जगत असतो. कालची गोष्ट घेतो, वर्षापूर्वीची घेतो, कोणतीच गोष्ट आपण विसरत नाही आणि ते जड जीवन जगत असताना धर्म आणि धार्मिकता करण्याचा प्रयत्न असतो. पण आपलं न्यूट्रल जीवन जर जगलो आपण, अत्यंत हलकं जीवन जगलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं बर्डन किंवा टेन्शन किंवा ट्रेस न ठेवता स्वस्थ चित्त आपण राहू आणि आपलं परमेश्वराचं जे चिंतन करतो आहे, स्मरण करतो आहे, अभ्यास करतो आहे, आचार करतो आहे त्या पद्धतीनं आपण करण्याचा प्रयत्न करू. हा त्याच्या पाठीमागचा अर्थ आहे. आता नामधारक वासनिकांना याचं खूप घेण्यासारखं आहे की आपण जीवन जगत असताना, समाजात राहत असताना नैतिकता सांभाळणं आणि त्या नैतिकतेतून आपलं जीवनचरित्र अत्यंत क्लीन, स्वच्छ ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. कोणत्या प्रकारचा आपल्या जीवनामध्ये डाग येऊ न देता आपण जर जगलो तरच परमेश्वराच्या प्राप्तीची जी परमेश्वराने दिलेली संधी आहे ती आपल्याला तिचं सोनं करता येईल. अन्यथा ते एवढं सोपं नाही आहे आणि म्हणून आपण या गोष्टीकडं लक्ष दिलं पाहिजे, अत्यंत बारीक लक्ष दिलं पाहिजे आणि आपलं जीवन स्वच्छ, क्लीन ठेवून कसं हलकं राहिलं पाहिजे याचा आपण विचार केला पाहिजे.
मुक्तीची चाड त्याने मुंगी विरून चिंतावे. ज्याला मुक्त पाहिजे, ज्याला परमेश्वर पाहिजे, परमेश्वराचा आनंद पाहिजे, त्यांनी मुंगीचं सुद्धा वाईट चिंतलं नाही पाहिजे. आपल्या मनामध्ये सतत विचार येत राहतात. मग आपल्याला कोणीतरी अडचणीत आणलेलं असतं, कोणीतरी मदत केलेली नसते, कोणीतरी आपल्यासाठी वाईट बोललेलं असतं, कोणीतरी अपमान केलेला असतो, कोणीतरी जीवन जगत असताना, समाजात राहत असताना असे अनुभव आपल्याला पावलोपावली क्षणोक्षणी येत असतात. आणि हे करत असताना आपल्या मनामध्ये त्याच्या वाईट विचारा त्याच्याविषयी आपोआपच येतात आणि तेच चिंतन करत करत आपण जीवन जगत असतो. परमेश्वराने स्पष्ट सांगितलं आहे की मुंगीचं सुद्धा वाईट तुम्ही चिंतलं नाही पाहिजे. तर प्राण्यांचं किंवा माणसांचं वाईट चिंतण्याचा विषयच येत नाही, परंतु आपल्या मनामध्ये नकारात्मक भावना ह्या सतत येत राहतात. कारण जीव हा स्वार्थी आहे आणि या स्वार्थीपणातून तो जीवन जगत असताना स्वतःचंच हित कशात आहे हे न पाहता स्वार्थाच्या पोटाने उपभोगण्याच्या उद्देशाने एक विषयाच्या अनुषंगाने विचार करत राहतो. आणि म्हणून अनेक प्रसंगानुरूप आपल्याला आपल्या जीवनामध्ये दुसऱ्याची वाईट चिंतण्याची एक प्रवृत्ती निर्माण होत असते. तसं पाहायला गेलं तर आपण परमेश्वराच्या तत्त्वज्ञानाचं चिंतन करावं, जेणेकरून कोणाची चिंता आपल्या मनामध्ये निर्माण होणार नाही आणि कोणाचं वाईटसुद्धा चिंतण्याची वेळ आपल्यावरती आली नाही पाहिजे. पण कोणाविषयी द्वेष असणं, कोणाविषयी मत्सर असणं, कोणाविषयी राग असणं हा अध्यात्माचा मूळ हेतूच नाही. मग दुसऱ्याविषयी प्रेम, परमप्रीती करा, दुसऱ्याविषयी आपलेपण, दुसऱ्याविषयी आदर हा धर्माचा तत्त्व आहे, धर्माचा सिद्धांत आहे. आणि तो निर्माण करण्यासाठी जी प्रक्रिया आपल्या विचारावरती आपल्याला करावं लागते ती प्रक्रिया म्हणजे साधना आहे. साधना किंवा धर्म, धार्मिकता आपल्या व्यतिरिक्त नाही आहे, आपल्या जीवनाशी ती निगडीत असल्यामुळं आपण सतत कसा विचार करतो, कसं राहतो, कसं वागतो, कसं बोलतो हीच धार्मिकता आहे. आणि परमेश्वराला तीच धार्मिकता अपेक्षित आहे. परंतु आपण काय केलं आहे की परमेश्वराला अपेक्षित असलेली धार्मिकता आपण बायकॉट केली, बाजूला केलेली आहे आणि कर्मकांडात विधीत अडकून आपण धार्मिकता मिळवण्याचा किंवा धार्मिकता करण्याचा जो प्रयत्न करतो आहे ते आपलं धर्माचं फेल्युअर आहे, आपलंसुद्धा अध्यात्माचं फेल्युअर आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून हा मुख्य विषय आहे. कारण धर्म हा जीवनाशी निगडीत आहे, जीवन आत्मकल्याणाशी निगडीत आहे, आत्मकल्याण आत्मशुद्धीशी निगडीत आहे. आणि आपण आपल्यावर केलेली प्रक्रिया, आपण आपल्यामध्ये घडून आणलेला बदल ही परमेश्वराला अपेक्षित असलेली धार्मिकता परमेश्वराने आपल्याला सांगितलेली आहे. आणि ही जर आपण केली तरच आपल्याला परमेश्वर प्राप्त होईल हे इतकं मात्र नक्की. आणि हे वारंवार मी सांगण्याचा जो प्रयत्न करत असतो हे परमेश्वराने सांगितलेल्या तत्त्वाच्या प्रमाणातूनच सांगत असतो. त्याच्यामुळे आपण आपल्यावरती सर्वात जास्त एनर्जी लावली पाहिजे, आपण आपलं चिंतन केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि आपल्यावरती काम करणं म्हणजे अध्यात्मावरती काम करणं, आपल्यावरती एफर्ट्स लावणं, प्रयत्न करणं, आपल्याला अंतर्बाह्य बदलवलं म्हणजे धार्मिकता करणं आहे. आणि तो बदल आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जात असतो. पूजनीय माईंभट्ट असेल, आचार्य असेल, बाईसा असेल, महादाईसा असेल, यांनी जर त्यांच्या जीवनामध्ये बदल घडून आणला तो बदल परमेश्वरापर्यंत त्यांना घेऊन गेलेला आहे. आणि तीच अपेक्षा परमेश्वराने आपल्यासाठी केलेली आहे. म्हणून आपण कोणाविषयी असं वाईट चिंतणं, वाईट वागणं, वाईट बोलणं, वाईट कृती करणं हे आपल्याकडून घडणार नाही याची काळजी घेणं म्हणजे धार्मिकता करणं. आणि ती विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळेतच करायला पाहिजे असं नाही, तर प्रत्येक वेळेस सातत्यपूर्ण आपण सतत त्याच्यावरती अभ्यास करणं म्हणजे धार्मिकतेचा अभ्यास करणं. आपण आपल्यावरती अभ्यास करणं म्हणजे धर्माचा अभ्यास करणं आहे. आणि त्यातून आपण स्वतःला तयार करणं म्हणजे परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने एक एक पाऊल आपण टाकणं आहे. म्हणून आपण या दोषातून, हा सर्वात मोठा दोष आहे, या दोषातून आपण बाहेर पडलो पाहिजे. धड तुटल्याही जीवे परमेश्वरातून सोडावे, वासना न सांडावी, हे अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे. की हे करत असताना, सातत्यपूर्ण प्रयत्न करत असताना समाजाकडून मात्र आपल्याला अनुभव चांगले येत नाही. कारण कोणाची काय प्रवृत्ती, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात, कोणाची काय विचारधारा असते, कोणाची काय प्रवृत्ती असते, कोणाची काय जोड असते, कोणाचा काय प्रयत्न असतो, त्यांच्याकडून नकारात्मक विचारधारेतून आपल्याला मात्र अनुभव जे आहे ते चुकीचे येत राहतात. आणि म्हणून आपण सातत्यपूर्ण ही गोष्ट करू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला मध्ये त्रस्त निर्माण होतो. हे वाईट आहे मग आपण हे वाईटच वागलं पाहिजे, हे वाईट बोलत आहे मग आपण वाईटच बोललं पाहिजे, ही भावना आपल्या मनामध्ये आपोआपच निर्माण होते. आणि ही निर्माण झाल्यानंतर आपण आपल्या कोणत्या धर्मावरती आहे, आपण आपल्या कोणत्या हिताच्या अनुषंगाने विचार करतो आहे,
कशा पद्धतीने आपण धार्मिकता जोपासली पाहिजे, परमेश्वराने आपल्याला बोध दिला आहे तो का आणि कशासाठी दिलेला आहे हे विसरून जातो आणि विसरून त्रस निर्माण होऊन आपण इतरांसारखंच वागायला सुरुवात करतो आणि ते आपल्यासाठी सर्वात मोठा धर्मासाठी धोका आहे. म्हणून त्यावरती परमेश्वराने आपल्याला सांगितलेले की हे करत असताना आपलं सातत्य ठेवलं पाहिजे. पण ते कुठपर्यंत ठेवलं पाहिजे? धड तुटल्याही जीवे परमेश्वराने सोडावे. म्हणजे आपलं हे करत असताना आपलं जीवन जरी पूर्ण गेलं आणि जीवनातला धड आहे हे सुद्धा जरी गेलं, जीवे परमेश्वराने सोडावे, तरी आपण परमेश्वराला, परमेश्वराच्या धर्माला, परमेश्वराच्या तत्त्वज्ञानाला, परमेश्वराच्या आचाराला, त्यागाला सोडलं नाही पाहिजे. परमेश्वराला न सोडणं म्हणजे काय? की परमेश्वराने सांगितलेली आचार प्रणाली न सोडणं, तत्त्वज्ञान न सोडणं, त्या आचाराशी इमानीद्वारे आपण सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहणं आणि ते करण्याची वासना सतत ठेवणं, वासना न सोडावी. म्हणजे काय? की जाऊ द्या, हे काही खरं नाही आणि हे होऊ शकत नाही किंवा समाज तसा नाही आहे, त्या पद्धतीनं आपण समाजाकडे पाहून धार्मिकता केली नाही पाहिजे. आपण समाजात राहत असताना आपल्या जीवनाचं ध्येय आपण पक्कं केलं पाहिजे आणि ते नजरेपासून जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. समाजात राहत असताना कुठेही जा, कुठेही फिरा, कुठेही काम करा, कोणामध्ये मिक्स व्हा, परंतु आपण आपल्या सतत मनाला सांगत राहिलं पाहिजे की मी जरी या समाजात असलो तर मी समाजाव्यतिरिक्त मला धार्मिकता परमेश्वरांनी जो करायला लावलेली ते माझ्या जीवनाचं ध्येय, ते माझ्या जीवनाचं हित आहे आणि ते भान ठेवून आपण त्यामध्ये मिक्स किती व्हायचं हे ठरवलं पाहिजे. आत्मक भावाने आपण मिक्स न होता एक कर्तव्य आहे, एक ड्युटी आहे, त्या ड्युटीच्या अनुषंगाने जितकं गरजेचं आहे तितकं त्यांच्यामध्ये जाणं आणि आपल्या जीवनाचं हित कशात आहे, आपल्या जीवनाचं ध्येय कशात आहे हे न विसरणं, हे आपण आपलं अस्तित्व सतत वेगळं टिकून ठेवणं आणि हे सातत्यपूर्ण शेवटपर्यंत करणं, तरच परमेश्वरापर्यंत आपण जाऊ. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सुख साधने देव न पविजे नाही का? देवाने स्पष्ट आणि पारदर्शकपणे तत्त्व सांगितलेलं आहे की सुख साधनांनी देव आपल्याला भेटत नाही. कारण आपल्याला त्रस्कार निर्माण होतो की आपण हे करत असताना आपल्याला त्रास होतो, मग तो मानसिक असेल, शारीरिक असेल किंवा समाजाकडून होणारा असेल, आणि हा त्रास सहन न झाल्यामुळं, त्रस निर्माण झाल्यामुळं आपण सुखाच्या अभिलाषा निर्माण करतो, भौतिक जगातल्या सुखाच्या अनुषंगाने प्रयत्न करतो आणि त्या सुखामध्ये धार्मिकता शोधण्याचा आणि त्या सुखाने धार्मिकता करण्याचा प्रयत्न करतो. ती एक विषय व्यवस्था आपण केलेली. पण परमेश्वराने सांगितले सुख साधनांनी परमेश्वराची प्राप्तीच होऊ शकत नाही. कारण सुख साधनांनी कर्माचा नाश होणार नाही, मळाचा नाश होणार नाही. कर्माचा नाश होण्यासाठी आपल्याला मानसिक किंवा शारीरिक कष्ट हे घ्यावाच लागतील आणि समाजाकडून आपल्याला भेटत राहता आणि यातूनच आपला कर्मनाश होणार आहे, परमेश्वर प्राप्त होणार आहे. म्हणून ते सहन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. सहनशक्ती आपल्यामध्ये जास्तीत जास्त आपण वाढवणं ही एक धार्मिकता आहे आणि ती आपण केली पाहिजे. कारण परमेश्वराने सांगितलं आहे की एक मुलगी असते, ती लहानशी मोठी आईवडिलांनी केल्यानंतर, ती विशिष्ट वयात आल्यानंतर तिला लग्न करून द्यायचं असतं. आता त्या लग्नासाठी एका नवऱ्यासाठी ती आई आहे, वडील आहे, भाऊ बहिणी, मामा काका नाना सर्वांनाच ती सोडून जाते, त्याग करते आणि तिथं गेल्यानंतर सुद्धा ती एका नवऱ्यासाठी, नवऱ्याच्या प्रेमापोटी सासू सासरे दीर ननंद यांचा सर्वांचा जाच घेते. परमेश्वरांचा मी तर या विश्वाचा पती आहे, या विश्वाच्या पतीला निर्माण करण्यासाठी, परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी तुम्हाला साऱ्या समाजाचा त्याग तर करावाच लागेल, पण समाजाचा जाच पण सहन करावा लागेल. आता जाच कोणता सहन करायचा आणि समाजाला सोडायचं म्हणजे काय? तर सोडणं म्हणजे डायरेक्ट संबंध तोडणं असं होत नाही. संबंध तर निर्माण झालेली आणि ती राहणारच आहे, परंतु आत्मक भाव निर्माण न करता एक फक्त कर्तव्य आहे, ड्युटी आहे, एक संग्रह पाळण्याच्या उद्देशाने आहे आणि आपल्या जीवनाचं हित कशात आहे, ते ध्येय कशात आहे ते न विसरणं आणि चालत राहणं. त्यांना वाटलं पाहिजे की आपण त्यांच्यासारखं आहोत, परंतु आपण मात्र त्यांच्यासारखं न राहता आपण परमेश्वराच्या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने राहिलो पाहिजे. ही भान आपण ठेवून आपण जर समाजामध्ये राहिलो तर नक्कीच आपल्याला यात सुख लागणार नाही आणि सुख जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा मात्र परमेश्वराच्या धर्मापासून आपण दूर जातोय की काय अशी शंका आपल्याला निर्माण वाटली पाहिजे. आपण तळमळीत राहिलो पाहिजे. तळमळीत जन्मात ते धाडणं हे परमेश्वराला प्राप्त करणं आहे, परमेश्वराचं प्रेम प्राप्त करणं आहे. सुन्यापरी असं आहे, परमेश्वराने सांगितलं त्या कुत्रं असतं उन्हाळ्यामध्ये, त्याला कुठंच चांगलं वाटत नाही, ते त्याला असं वाटतं इथं चांगलं वाटेल तिथं चांगलं वाटेल, ते सतत धडपडत असतं, सतत ते लाई करत असतं. तसं आपल्याला कुठंही सुख वाटलं नाही पाहिजे.
परमेश्वराचं शास्त्र, परमेश्वराचं चिंतन, परमेश्वराचं स्मरण हे सातत्यपूर्ण केल्यानेच आपल्याला स्वस्थता निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून या भौतिक जगामध्ये राहत असताना ही तारेवरची कसरत असते आणि ती आपण निर्माण केली पाहिजे. नामधारक वासनिकांना यावरती अधिक आपल्याला विचार करून कसं आपल्याला राहता येईल आणि जे गरजेचं आहे तेवढंच आपल्याला प्राप्त करून आपल्याला कसं परमेश्वरापर्यंत जाता येईल याचा विचार केला पाहिजे. त्याचे उठणे बसणे इतुले वाया नवचे. जर आपण असं राहिलो परमेश्वराचं साधक म्हणून आपल्या जीवनाचं ध्येय ठरून, तर त्याचं उठणं बसणं थोडंसुद्धा वाया जात नाही. परमेश्वर त्या उठण्या बसण्याचा सुद्धा त्याला गोमटं देतील, कारण तो प्रत्येक गोष्टीचा आता सूक्ष्म पद्धतीने विचार करायला लागलेला आहे. जर परमेश्वराच्या नामधारक वासनिकाचा किंवा भक्ताचा साधू संतांचं उठणं बसणं वाया जात नसेल, तर परमेश्वराने अवतार घेतल्यानंतर प्रत्येक गोष्ट, प्रत्येक लीळा ह्या हेतूनी केलेल्या आहे. त्याच्या पाठीमागचे उद्देश, त्याच्या पाठीमागचे हेतू आपण समजून ते सातत्यपूर्ण आपल्या जीवनामध्ये कसं येईल, आपल्या जीवनात कसं उतरवता येईल याचा विचार करून आपलं उठणं बसलं पाहिजे. परमार्ग तुमचं जीवन किंगा. हे उठणे बसणे म्हणजेच परमार्ग आहे. आपण कसं बसतोय, कसं उठतोय, कसं वागतोय, कसं बोलतोय, कोणाबरोबर राहतोय, कोणाला बरोबर ठेवतोय, हे म्हणजेच धर्म आहे आणि हीच धार्मिकता आहे. आणि म्हणून परमेश्वर म्हणतात, जसा असा धार्मिकतेचा, धर्माचा विचार करून जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुमची कोणतीच गोष्ट वाया जाणार नाही. आणि इथं कोणतीच गोष्ट वाया जाणार, केली क्रिया वाया न व्हायची. जर वाया जात नाही याचा अर्थ ती फायद्याची ठरेल, आपल्या हिताची ठरेल आणि आपल्याला परमेश्वर प्राप्तीपर्यंत घेऊन जाणारी ठरेल. म्हणून हे आपल्या या ज्या गोष्टी आहे वाया न जाण्यासाठी सूक्ष्म पद्धतीनं परमेश्वराने काय सांगितलेले ते आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा आपण जर प्रयत्न केला तर ती धार्मिकता आहे आणि तीच परमेश्वराला अपेक्षित आहे. आपलं उठणं बसणं, बोलणं, चालणं, वागणं कसं आहे आणि अध्यात्माच्या चौकटीत राहत असताना, अध्यात्माच्या चौकटीनं जर आपण जगत असेल तर क्षणोक्षणी पावलोपावली आपण परमेश्वराचं चिंतन, स्मरण आणि धार्मिकता करतो, हे लक्षात घ्या. म्हणून मी सांगत राहतो, धार्मिकता म्हणजे कुठं विशिष्ट मंदिरात, कुठं विशिष्ट आश्रमात जाऊन करण्याचा विषय नाही आहे. धर्म जगण्याचा विषय आहे, जगण्याची कला आहे, जगण्याची रीत आहे. आणि त्या धर्माबरोबर जर आपण जगलो तर परमेश्वराच्या पर्यंत जाणं आपल्यासाठी खूप अवघड विषय नाही आहे किंवा भीतीदायकसुद्धा विषय नाही, तो आनंददायी विषय आहे. परमेश्वराचा आनंद जेव्हा मिळायचा तेव्हा मिळेल, परंतु अशा पद्धतीने जगायला जर सुरुवात केली तर त्या आनंदाची झलक, ती प्रचिती आजच आपल्याला प्राप्त करता येऊ शकते. म्हणून जीवन सुंदर करायचं असेल तर धर्माच्या चौकटीत राहून, धर्माच्या तत्वसिद्धांतांनी जर आपण जगायला सुरुवात केली तर आपलं जीवन अति सुंदर होण्यात वेळ लागणार नाही. आणि म्हणून आपण या गोष्टी केल्या पाहिजे. आता पुढं जे सूत्र आहे, घर न निवडीत भिक्षा कीजे. आता साधक जे आहे, ज्यांनी दीक्षा घेतलेली, जे अनुसरलेले आहे, त्या अनुषंगाने ही सूत्र आलेलं आहे की भिक्षेचं जे काही वचनं आहे त्या वचनातलं हे सूत्र आहे की घर न निवडीत भिक्षा कीजे. म्हणजे भिक्षा करत असताना आपल्या मनामध्ये हा श्रीमंत आहे, छोटा आहे, गरीब आहे, हा ह्या जातीचा आहे, त्या जातीचा आहे, असा विचार नाही आला पाहिजे, असा विकल्प आला नाही पाहिजे. आणि ह्या घरात मागितलं, 10 घरं सोडले, मग दुसऱ्या घरी गेलो आणि मग आपल्याला भिक्षा तिथंच करायची आहे अशी मानसिकता ठेवून आपण भिक्षा जर केली तर ती चुकीची, ती धर्माला धरून नाही आहे. म्हणून देवाने स्पष्ट सांगितलं, भिक्षा मागायची आहे तुम्हाला, तो नित्यविधी आहे, तर घर न निवडीत भिक्षा केली पाहिजे. आता घर न निवडीत भिक्षा साधकाला सांगितलं, मग नामधारक वासनिकांनी याच्यातून काय घ्यायचं आहे, तर कोणत्याही संपर्कात असलेले जे लोक आहे, घर आहे, तर ह्या घरीच आपले संपर्क असला पाहिजे, ह्या घराचीच संबंध ठेवले पाहिजे, ह्या घराचीच आपल्याला मदत झाली पाहिजे, ह्याच घरात आपल्याला मदत द्यायची आहे, इथंच आपला संबंध ठेवायचा आहे, असा विचार न करता एक समान वृत्ती आपल्या मनामध्ये, एक विचारामध्ये कशी निर्माण होईल, ती दृष्टी सगळ्याकडे पाहण्याची कशी निर्माण होईल, ही आपण नामधारक वासनिकांनी केली पाहिजे. साधू संतांसाठी या सूत्राचा वेगळा आचार आहे, नामधारक वासनिकांसाठी या सूत्राचा वेगळा आचार आहे. तर ही समानता आपली निर्माण झाली पाहिजे आपल्या वृत्तीमध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये आणि आपल्या वागण्यामध्ये सुद्धा ती असली पाहिजे. नुसती बुद्धीमध्ये आहे आणि वागण्यामध्ये आपण जातपात पाळत असेल, कमी जास्त लेखत असेल किंवा छोटं मोठं म्हणत असेल, श्रीमंत गरीब म्हणत असेल, योग्य अयोग्य म्हणत असेल, पवित्र अपवित्रता आपल्या मनामध्ये जर निर्माण होत असेल तर ती धर्माला धरून नाही आहे. तर ती एक समानता आपल्या मनामध्ये निर्माण आपण केली पाहिजे आणि धर्माच्या अनुषंगाने आपल्या जीवनामध्ये ती भाव जर निर्माण केला तर नक्कीच आपल्याला परमेश्वरापर्यंत जाता आलं पाहिजे.
ओळखत्याच्या घरानं वाचावे. आता परमेश्वरांनी सांगितलेले जे तत्त्वज्ञान आहे हे जर आपण अभ्यासलं तर ते अवघड वाटेल, कारण ओळखत्याच्या घरानं वाचावे. आणि आजची परिस्थिती आहे की जिथं ओळख आहे तिथंच आपण जात असतो. मग भिक्षेला जाणं, काही देणं घेणं करणं किंवा आणखीन काही गोष्टीच्या अनुषंगाने, परंतु ती भावना आपली नसली पाहिजे. आता ओळख आहे म्हणून भिक्षेला जाणं, तर देवाने सांगितलं तिथं जाऊच नका, कारण ओळख आहे म्हटल्यानंतर ते जास्त भिक्षा देतील, चांगल्या पद्धतीची भिक्षा देतील किंवा वेगळ्या उद्देशाने वेगळ्या भावनेने भिक्षा देतील. परंतु धर्माच्या अनुषंगाने आपण विचार करत असताना आपल्या मनामध्ये तशी भावना नाही, हे ओळखीचे म्हणून आपण भिक्षेला जातो आहे असं नाही आहे. तर ते धर्म सांभाळत आहे किंवा धर्माच्या अनुषंगाने ते सात्विकता आहे त्यांच्यामध्ये, म्हणून आपण तो विचार करून चाललं पाहिजे. हिंसेच्या अनुषंगाने, विकाराच्या अनुषंगाने, विकल्पाच्या अनुषंगाने हा विचार करून धार्मिकता आपण पाळण्याचा विचार केला पाहिजे. आता नामधारक वासनिकांसाठी याचा जो आचार आहे हा अवघड आहे. ओळखत्याच्या घरानं वाचावे म्हणजे ओळखीचे म्हणूनच आपण तिथं जाणं आणि त्यांना सांगणं असं नाही. तर आपल्या मनामध्ये भाव असला पाहिजे का जोही आपल्या संपर्कात येईल त्याला आपण आपलं जे बी योगदान आहे धर्माच्या अनुषंगाने ते देण्याचा उद्देश प्रयत्न आपला असला पाहिजे. किंवा हाच आहे त्याला सांगायचं नाही आहे ही भावना न ठेवता अर्थाप्रती बोला, त्याच्यामध्ये अर्थता आहे, इच्छा आहे, भावना आहे आणि सात्विक आहे, तर आपण त्या बाजूनी विचार करून त्याला मदतीच्या अनुषंगाने सांगण्याच्या बाजूनी विचार केला पाहिजे. आणि साधू संतांनीसुद्धा ओळखत्याच्या घरानं वाचा म्हणजे ओळखीचे म्हणूनच जायला पाहिजे असं नाही आहे. हां, ओळखीचे म्हणून आपण जातो ती गोष्ट वेगळी, परंतु ओळखीचेच आहे आणि ओळखीच्याच ठिकाणी जायला पाहिजे हा भाव न ठेवता एक धर्माचा आहे त्या अनुषंगाने त्याचा विचार करायचा हे थोडंसं अवघड आहे. परंतु ते भावना, ती विचारधारा, तशा पद्धतीची दृष्टी आणि तशा पद्धतीची नजर आपल्याला निर्माण करणं हे महत्त्वाचं आहे. तोरण मंडळाच्या घरानं वाचावे. तोरण मंडळाच्या घरे म्हणजे जिथं काही कार्यक्रम आहे, कोणत्या उद्देशाने काहीतरी तिथलं बनवलेलं आहे, तिथं तोरण आहे म्हणजे काहीतरी सजवलेलं आहे घर, पुढं रांगोळी काढलेली आहे, तिथं काहीतरी वाद्य वाजत आहे, तर अशा ठिकाणी आपण टाळलं पाहिजे. आता नामधारक वासनिकांना हे शक्य नाही, कारण अशा ठिकाणी त्यांना बोलवलेलं असतं म्हणलं जावंच पाहिजे. परंतु गेल्यानंतर हे कशाचं कार्यक्रम आहे, काय आहे, काही देवतेच्या अनुषंगाने तर तो कार्यक्रम नाही आहे, त्या उद्देशाने तर काही उद्देश ठेवलेला नाही आहे, तर संग्रह पाळण्याच्या उद्देशाने आपण जाणं, परंतु आपल्या कुशाग्र बुद्धीतून कुशळतेतून ते किती टाळता येईल किंवा कसं टाळायचं असतं, खाणं पिणं राहणं जे बी आहे ते त्या व्यावहारिक बुद्धीतून कुशळतेने आपल्याला ते करायचं आहे. संग्रह तर पाळायचा आहे, समाजात तर राहायचं आहे, समाजात संकेत पाळायचे, समाजात जायचंच आहे, परंतु आपला धर्मालासुद्धा बाधा आली नाही पाहिजे, तर तो सिद्धांताला बाधा आली नाही पाहिजे, आपल्याकडून कळत नकळत अविधी घडला नाही पाहिजे आणि परमेश्वराच्या प्राप्तीला अडथळा निर्माण नाही झाला पाहिजे. हा विचार करून नामधारक वासनिकांनी करायचा आहे, राहायचं आहे. ती कुशळता, ती व्यावहारिक बुद्धी त्याला ठेवायची आहे. परंतु जे साधू संत आहे त्यांना मात्र हे टाळायला लावलेलं आहे, कारण भिक्षेच्या अनुषंगाने आलेली हे वचनं आहे, परंतु तात्विकतेच्या बाजूने दुसराही आपण विचार करू शकतो आणि म्हणून ते आपण टाळलं पाहिजे. एकी दिन मिळे, दोन्ही दिन मिळे, तिसरा दिन मिळूची नाही. भिक्षेचेच हे वचनं आहे साधू संतांसाठी आहे की एका दिवसात आपल्याला भिक्षा नाही भेटली, दुसऱ्या दिवशी नाही भेटली, तर मग तिसऱ्या दिवशी भेटणारच नाही का. परमेश्वर म्हणतात स्वतः आम्ही देऊ, आमच्या कडीने देऊ. त्याच्यामुळं व्हायबल न होता, डिस्टर्ब न होता, कोणत्याही प्रकारच्या आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार न येता आपण धर्मावरती सातत्यपूर्ण ही मानसिकता किंवा आपला प्रयत्न आपण केला पाहिजे. आता नामधारक वासनिकाच्या अनुषंगाने सुद्धा हा प्रयत्नवाद जो आहे तो इथं आपल्याला जोपासता येईल, निर्माण करता येईल. तर जे बी आपण काम करतो आहे समाजासाठी, धर्मासाठी किंवा समाजाकडून मदत घेऊन, तर ते पॉझिटिव्ह विचार करून त्याच्यावरती सातत्यपूर्ण आपण राहिलो पाहिजे. आज नाही, उद्या नाही, तर परवा नक्कीच त्याच्यात यश येईल आपल्याला. आणि हा प्रयत्नवाद आपण आपल्या विचाराने, आपल्या बुद्धीने निर्माण करून आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या नोकरीमध्ये, आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये, सामाजिक दृष्टिकोनातून आपलं जे कर्तव्य त्यामध्ये आपण पाळलं पाहिजे. कारण थोडंसं काही करायला लागलो ना, अपयश आलं तर आपण त्यातून दूर होतो. तर अपयश न करता आपला प्रयत्नवाद चालू ठेवला पाहिजे. साधकालासुद्धा देवाने सांगितलं आहे प्रयत्नवाद चालू ठेवा. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे, परंतु पूर्वी तशी परिस्थिती होती, म्हणून परमेश्वराने आपल्याला हे पॉझिटिव्ह होकारात्मक विचारधारा आपल्याला दिलेली आहे. तर तुम्ही असं काही डिस्टर्ब होऊ नका, मनात काही आणू नका,
तुम्हाला वाटून देऊ नका की आज नाही उद्या नाही मग आता कसं, तर परमेश्वर स्वतः आपल्याला त्याच्यासाठी व्यवस्था करू शकतात आणि आपल्या प्रयत्नाला यश देतील, असा पॉझिटिव्ह विचार करून आपण या गोष्टी केल्या पाहिजे. बाई मिनली आई न सेविजे मग तैशीची सवय होय. म्हणजे काय की आपण या ज्या गोष्टी आहे सतत आपण एकच गोष्ट केली नाही पाहिजे, आणि जर ती केली तर तशी सवय होईल आणि त्या सवयीतून आपण बाहेर पडणं आपल्याला मुश्किल होऊन जाईल. त्या सवयीतून आपण आविधीपर्यंत जाऊ शकतो, धर्मावरून जाण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला कोणी विनंतीपूर्वक काही गोष्ट देत असेल तर ते धर्माला किती योग्य आहे, किती बाधक आहे, काही संत आहे असंत आहे याचा विचार करून आपल्याला ती सवय लागणार नाही. या पद्धतीनं आपण त्यावरती मात केली पाहिजे. आता आहाराचे जे सूत्र आहे ते आपण जीव हा पदार्थ पाहत असताना आपण ते आहाराचे सूत्र अत्यंत सुंदरपणे सांभाळलेले आहे, पाहिलेले आहे, चिंतन केलेलं आहे आणि विस्तृतपणे त्याचा विचार पण केलेला आहे. परंतु आता यातसुद्धा आपल्याला आलेले आहे म्हणून आपण विचार करणार आहे. प्राणाशी आहारू द्यावा, इंद्रियाशी नेदावा. जेवण करत असताना याचा आपण विचार केला पाहिजे, कारण हा जड पदार्थावरूनच आपण धर्मावरून जाण्याची आपल्या मनामध्ये बुद्धीमध्ये एक विचारधारा येत असते. भौतिक सुखाच्या अनुषंगाने सर्वात पहिलं सुख म्हणजे जड पदार्थ म्हणजे खाण्याचा पदार्थ. परंतु परमेश्वराने त्याच्यावरती आपल्याला सांगितलं प्राणाशी आहार द्यावा. जीवन जगण्यासाठी जेवढं गरजेचं आहे तेवढं आपण घेतलं पाहिजे आणि तेवढं आपण स्वीकारलं पाहिजे. हे जेवण इतकं करू नये का ते इंद्रियांपर्यंत जाईल आणि नैसर्गिकरित्या आपल्या शरीराची जी ठेवण आहे परमेश्वराने अत्यंत सुंदरपणे केलेली आहे. परमेश्वराने तर सांगितलं जे साधक आहे त्यांनी नित्य उपवासी राहिलं पाहिजे. म्हणजे 2 घास आपण जर कमी जेवलो तर आपल्याला कोणत्या प्रकारची व्याधी, आजार, आळस कधीच निर्माण होऊ शकणार नाही. आणि ही लाईफस्टाईल जर आपण निर्माण केली तर नक्कीच आपल्याला फायदा तर होईलच जीवन जगण्यासाठी, तर धर्माच्या अनुषंगाने सुद्धा वचन पाळण्याचं गोमटं आणि परमेश्वरापर्यंत प्रसन्नता निर्माण करण्याचं गोमटं आपण प्राप्त करू शकतो. म्हणून जेवण करत असताना आपण असं जेवण करावं का आपलं पूर्ण पोट भरलं नाही पाहिजे. आणि त्याच्यासाठी निसर्गानेच आपल्याला व्यवस्था केलेली आहे. पहिलं ढेकर येतं म्हणजे याचा अर्थ काय का आपण पूर्ण भरलेलं आहे. दुसरं ढेकर ते जास्त आहे, तिसरं ढेकर आता अजिबात नको. परंतु ह्या गोष्टीचा विचार करून आपण चाललं पाहिजे की ढेकर येईपर्यंत आपण जेवलोच नाही पाहिजे. 2 घास जर आपण कमी जेवलो तर नक्कीच आपल्याला फायदा होईल आणि ते एक्स्ट्राचं जेवण ते आपल्या फॅट्समध्ये आपल्या इंद्रियापर्यंत पोचेल आणि त्या इंद्रियाचे चोचले पुरवण्यासाठी आपण मात्र मग विकार आहे, हिंसा आहे, विकल्प आहे या गोष्टीकडे जाऊन धर्मावरून जाण्याची शक्यता निर्माण होते. अष्टस्वभाव आपल्याला त्रास देतात आणि आळस निर्माण होऊन आपण स्मरण करू शकत नाही, कोणत्या गोष्टी करू शकत नाही. म्हणून भिक्षेच्या सूत्राच्या नंतर जेवणाचे सूत्र आलेले की आपल्याला भेटलं आहे म्हणून मग आपण किती खायचं असं नाही आहे. तर त्यावरती भान ठेवून आपण ते लक्षपूर्वक ते जेवण केलं पाहिजे. जेवण करता असताना प्रत्येक घासाच्या बरोबर आपण नामस्मरण केलं पाहिजे. टी व्ही पाहताना, बोलताना, गप्पा मारताना, कोणता तरी विचार करताना, मोबाईल बघताना आपण जेवण नाही केलं पाहिजे. तर पूर्णपणे ते जेवण करत असताना चिंतन स्मरण करत करत आपण कसं जेवण करू याचा आपल्याला फायदा होईल. इंद्रियार्थ रसून सेवा म्हणजे आपल्याला टेस्ट येते, गोड आहे, आवड आहे म्हणून आपण कोणतंही जेवण केलं नाही पाहिजे. आवडीपूर्वक जेवलंच नाही पाहिजे. आपण पोट भरण्याचा उद्देश असला पाहिजे. ही आवड आहे, टेस्ट आहे, गोड लागतं आहे, चांगलं लागतं आहे, आवडीचं आहे म्हणून आपण खाल्लं नाही. म्हणजे इंद्रियार्थ म्हणजे इंद्रियांना आवडतं म्हणून आपण ते रसपूर्ण जेवण आपण टाळलं पाहिजे. आणि हे अवघड जरी असलं तरी सोपं आपण करून जर घेतलं तर त्याच्यातूनच आपल्याला फायदा आहे. इकडं पाऊस भरपूर चालू आहे, याच्यातून तुम्हाला आवाज येतो की नाही शंका आहे. परंतु पावसाचा आवाज आपल्याला अडचणीचा ठरणार नाही याचा विचार करून आपण पुढं जात राहू. हे अडीअडचणी, अडथळे धर्म सांभाळत असताना आपल्या जीवनामध्ये येतच राहतात. त्याच्यावरती आपण कसं मात करायचं, त्याच्यावरती आपण मात करून कसा आपला धर्म सांभाळायचा याचा आपण विचार केला पाहिजे. पुढचं सूत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण आपल्याला कसं सांगायचं आहे, आपल्या मनाला कसं समजावायचं आहे, आपल्या मनाला कसं नाकारायचं आहे याच्यासाठी जे पुढचं सूत्र आहे अत्यंत महत्त्वाचं आहे. बदे भरून ठेवीजे, मागे तेवळी तेवळी घालीजे, नेगे तरी म्हणीजे, खाशील तरी खाय, न खाशील तरी धुळी खाय.
मरो लागशी तेवढी आपल्याशी खाशी. आपल्याला एखादा पदार्थ आला आवडत नाही आहे आणि मग आपण आपल्याला सांगायचं आहे की तुला भूक लागल्यानंतर आपोआप खाशील, भूक लागल्यावर धुळी पण खाशील, त्याच्यावर तुला खायचं असेल तर खाय, नाही खाल्लं तर काही फरक पडणार नाही मला. असं जर त्याला आपण आपल्याशी संवाद जर साधला तर नक्कीच यातून आपण बाहेर पडू. जर खाल्लं तर आपोआप आतमध्ये जाईल आणि खाल्लं तर आपोआपच पोट भरेल. आणि जर तुला आवडत नाही आणि तू खात नसेल तर तुला भूक लागल्यानंतर आपोआप धुळी खाशील. त्याच्यामुळे तुला खायचं असेल तर खाय, अन्यथा मी मात्र हे काही स्वीकारणार नाही, चांगलं आहे वाईट आहे म्हणून नाकारणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला आपण बोलायचं आहे, आपल्याला धिक्कारायचं आहे, आपल्याला आपण सांगायचं आहे. तेव्हाच धर्मावरती आपण निग्रहपूर्वक धर्म आपण सांभाळू शकतो आणि या धर्मावरती आपण चालू शकतो. एवढं सोपं नाही. धर्माच्या चाडा रायाची राणी का नाही, वरी पडते आकाश धरी जेल. परमेश्वरांनी आता न शब्द जरी आला असेल तर आपल्याला पॉझिटिव्ह त्याचा विचार करायचा आहे. परमेश्वर आपल्याला आशावाद देत आहे. धर्माच्या चाडा म्हणजे धर्माच्या अनुषंगाने धर्मासाठी रायाची राणा म्हणजे राजाची राणी जर येत असेल तर मी मात्र त्याच्यावर पडतं आकाश धरेल. आता कारण पडतं आकाश धरी जेल का बरं, तर राजाची राणी, आता राजा सर्वात बळ असतो. राजाच्या परवानगी व्यतिरिक्त ती राणी कुठेही जाऊ शकत नाही, येऊ शकत नाही, धर्मसुद्धा करू शकत नाही, धार्मिकता सांभाळू शकत नाही. परंतु ती जी राणी त्या राजाला न विचारता धर्माच्या चाडा म्हणजे धर्माच्या अनुषंगाने जर आमच्याकडे येत असेल तर तिला सर्वात मोठं जे संकट आहे ते कोणाचं आहे, ते राजाचं आहे, ते सुद्धा आम्ही वरचेवर धरू म्हटले. पडते आकाश धरी जेल म्हणजे किती मोठं संकट जर असेल तर ते वरचेवर धरू. तसं आपल्यालासुद्धा कळत नकळत छोटे मोठे संकट अडी अडचणी येत राहतात धर्म सांभाळत असताना. तर परमेश्वराने एवढी मोठी सिक्युरिटी आपल्याला जर दिलेली आहे तर आपल्या मनामध्ये असा विचारच आला नाही पाहिजे, नकारात्मक भावनाच आली नाही पाहिजे की काय होईल आणि कसं होईल आणि होईल का नाही, करता येईल का नाही आणि परमेश्वर सहाय्य करतील का नाही. परमेश्वराने आपल्याला सहाय्य करण्यासाठीच आपल्याला बोध दिलेला आहे. फक्त आपण धर्माच्या चाडानी धर्माच्या अनुषंगाने ती गोष्ट करण्यासाठी निग्रह केला पाहिजे आणि त्यावरती चालण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. न बिया हो साधे हो तुम्हावरी येथून वाजत वारा धरिजेल. परमेश्वराने स्पष्ट सांगितलं आहे, न म्हणजे घाबरू नका. तुम्ही साधांना जरी सांगितलं असेल तर आपल्यालासुद्धा ती सिक्युरिटी दिलेली आहे. तुम्ही घाबरलं नाही पाहिजे. तुम्हाला मी सहाय्य करणार आहे. तुमचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट माझ्याशी आहे आणि मी समर्थ आहे, ही तुमची भावना निर्माण करा आणि सिक्युरिटी अत्यंत आत्मविश्वासाने धर्म सांभाळण्याचा प्रयत्न करा. अत्यंत आत्मविश्वासाने धर्मावरती चालण्याचा प्रयत्न करा. तर तुमच्यावरती मी वाजत वारा धरिजेल म्हणजे किती मोठं संकट आलं तरी मी तुम्हाला सहाय्य करेल. त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका. घाबरून कोणत्याही प्रकारची धार्मिकता आपल्याला करायला परमेश्वराने सांगितलेली नाही आहे आणि निर्भयतेने आपण धार्मिकता जर करत राहिलो तर नक्कीच परमेश्वर आपल्याला सतत सातत्यपूर्ण आपल्याला सहाय्य करत राहतील. म्हणून आपण हा विचार केला पाहिजे. आता जेवताना काय करावं काय नाही घ्यावं हे साधकाला सांगितलेलं आहे. सी बी चूळ चिमुटी या चवमध्ये न गमे तरी एको ठाऊ जे आपली. आता मीठ मसाला मिरची सी बी चूळ या साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या अनुषंगाने आलेल्या आहे. तर याच्यामध्ये तुम्ही अडकू नका. हे कमी आहे ते जास्त आहे हेच पाहिजे तेच पाहिजे कंपल्शन जेवणामध्ये आपलं असलं नाही पाहिजे. आवड निवड नसली पाहिजे. नामधारक वासनिकांनासुद्धा या गोष्टी आहे की आपलं आवडणे जे समोर आलं ते आपण खाल्लं पाहिजे. त्यातून वाद होण्याची शक्यता निर्माण होत नाही घरामध्ये. आणि आवड निवड नसल्यामुळं आपल्याला हेच पाहिजे तेच पाहिजे हे खाण्यासाठी मग आपल्याला इथं जायचं आहे तिथं जायचं आहे. तर या गोष्टी आपोआपच आपल्या जीवनातून निघून जातील आणि धर्म सांभाळण्यासाठी त्याचा खूप मोठा उपयोग होईल. म्हणून आपण त्याच्यामध्ये अडकलो नाही पाहिजे. कंपल्शन कोणत्याही गोष्टीचं असलं नाही पाहिजे. तैसे काही बाई न गमे तरी तिन्ही वेळ घेतले तरी काही. परंतु परमेश्वरांनी दयाळू माळू कृपाळू परमेश्वरांनी आपला विचारसुद्धा केलेला आहे. आता तुम्हाला हे सांगितलं आहे आता करायचंच नाही निग्रह करायला लागले. परंतु जर त्रस निर्माण झाला तर मात्र ते त्याच्यामध्ये थोडीशी सैलता परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. त्या तसं काही नाही म्हटले. जर तुम्हाला होतच नसेल तुमच्याच्यानी जमतच नसेल तर थोडंसं घेतलं तर काही फरक नाही पडणार. तिन्ही वेळ घेतले तरी काही म्हणले एखाद्या वेळेस तिन्हीतून तुम्ही जर घेतलं ते तर काही फरक नाही पडणार. जसं आपण नामधारक वासनिक आहे दररोजच आपण घरी जेवतो, काहीतरी हॉटेलमध्ये जातो, कधीतरी चांगलं जे आवडी निवडीचं आहे
ते आपण स्वतःहून सांगून बनवून घेण्याचा प्रयत्न करतो. साधकाला सुद्धा देवाने सांगितलेलं आहे, कारण साधकसुद्धा मनुष्यच असतो, तोही जीवच असतो. त्यांनी दीक्षा घेतली म्हणजे तो लगेच जनावर झाला आणि त्याला काहीच लागत नाही, अशातला भाव निर्माण करणं हे अत्यंत चुकीचे. नामधारक वास्तविकांमध्ये हा भाव कधीतरी निर्माण होताना मला जाणवतो की साधू आहे, आता मग त्याला काय अष्ट स्वभाव नाही, त्याला काही त्रास नाही, त्याला उष्ण नाही, ताप नाही, परंतु अष्ट स्वभाव जे सांगितलेले ते जीवाला सांगितले. मग तो साधू असो, नाही तर नामधारक असो, वासनिक असो, नाही तर चर्यावंत असतो, सर्वांना लागतंच. त्याच्यामुळे फक्त त्याच्यावरती किती निग्रह करायचा, किती संयम करायचा, किती कंपर्शन ठेवायचं आणि किती आधीन व्हायचं आणि किती टाळायचं हे त्याच्या विषयावरती, त्याच्या साधनेवर, त्याच्या विचारावर, त्याच्यावर ज्ञानावरती अवलंबून आहे. आणि तीच त्याच्यासाठी साधना आहे. याचा अर्थ साधूंना काहीच लागत नाही असा विचार करणं म्हणजे चुकीचा विचार केल्यासारखं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. धायतो खायचे पायतो नि तैसे नव्हे की बाई, किती खा म्हणजे कसंही झोपा, कुठेही उठा, एकदम आपल्याला झोप येण्यासाठी भरपूर खा असं नाही म्हटले, आणि किती वेळ झोपा असंही नाही म्हटले. बाई पश्चात पारी उठीचे तो सारस्वत काळ, देवता हृदय अशी आहे. आता हे सूत्र का घेतलं आहे की धायतो खायचे पायतो नि तैसे नव्हे की पाहिजे, म्हणजे न तसं नाही आहे. तुम्हाला सकाळी लवकर उठावं लागेल, पहाटे 3 ते 6ला, त्यावेळेसच परमेश्वर आपल्या हृदयामध्ये येतात. तो सात्विक काळ असतो, त्याचं स्मरण केलं पाहिजे. त्यावेळेस जर स्मरण केलं तर तुम्हाला कोणत्याही कर्मकांड, विधी, अंधश्रद्धा जोपासण्याची, कशाच्याही आधार घेण्याची गरज नाही. पहाटे उठा, स्मरण करा, जी बी अडचण आहे ती देवाला सांगा, चिंतन करा, प्रार्थना करा आणि दुःखपूर्वक स्मरण करा. तुम्हाला कोणती गोष्ट करण्याची गरज पडणार नाही. हा सर्वात सुंदर असा उपाय आपल्याला परमेश्वरांनी जीवन जगण्यासाठीही आणि परमेश्वर प्राप्त करण्यासाठी दिलेला आहे. आणि तीच वेळ परमेश्वराची जर परमेश्वरांनी सांगितली तर ती जो वेळ ती जो साधतो त्यालाच परमेश्वर साधल्या जातो, हे लक्षात घेतलं पाहिजे. ती वेळ जो साधतो त्यालाच परमेश्वर साधल्या जातो, म्हणजे जोडल्या जातो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि परमेश्वराने जे सांगितलं आहे ते करणं म्हणजेच परमेश्वराला प्राप्त करणं आहे, ती धार्मिकता करणं. आता याच्यासाठी तुम्हाला कुठं जायची गरज नाही, तुम्ही जिथं आहे तिथं ते केलं पाहिजे. हेच वेळ तीच वेळ, इकडंच जायचं तिकडंच व्हायचं, इथं मन लागत नाही, इथं जागा व्यवस्थित नाही आहे, ही मानसिकता ही आपल्या दुबळ्या मनाचं प्रतीक आहे. त्याच्यातून आपण बाहेर पाडलं पाहिजे. तुम्ही कांगा बिया ये तुम्हा आपण बेने दाखवते की जरी हान बियाल तरी मा केरी गिजेल, हे देवतेच्या अनुषंगाने परमेश्वरांनी आचार्यांना सांगितलेलं आहे. तर तुम्ही घाबरू नका, कारण देवता हे स्वतःहून काहीच दाखवत नाही, दाखवतच नाही, दिसतच नाही आपल्याला. जर त्या दिसल्या तर मात्र आपल्या मनामध्ये भीती निर्माण होईल. आणि मग जर यदा का त्यांनी दाखवलं, देवाने आपल्याला सिक्युरिटी दिलेली आहे, त्यांनी दाखवलं ना, आपल्या मनामध्ये भीती निर्माण जर त्यांनी केली तर त्या कशा रिगिजेल, म्हणजे ज्यावेळेस मा सार होईल त्यावेळेस ज्या व्यक्त झालेल्या देवता त्या अव्यक्तात त्यांना जाता येत नाही किंवा नेत नाही, त्यांना त्याची एक शिक्षा दंड म्हणून दिलेली असते. आणि म्हणून परमेश्वराने बघा आपला किती अभिमान घेतला, निराभिमान आहे, परंतु जीवासाठी परमेश्वर किती अभिमान आहे. तर आपण घाबरायचं काहीच कारण नाही ना, आपल्याला त्या दाखवतच नाही. जर दाखवल्या तर त्यांच्यासाठी मी दंड देईल असं परमेश्वर सांगताय. म्हणजे जीवाचा किती अभिमान आहे, जीवाचा किती तोष आहे परमेश्वराला, हे आपण समजून घेतलं पाहिजे. परंतु आपल्याला आता धर्माविषयी किंवा परमेश्वराविषयी किती आवड आहे, किती प्रेम आहे, हे बी आपण लक्षात घेतलं पाहिजे. देवाला तर आहेच, परंतु आपल्याला किती आहे हे महत्त्वाचं आहे. ऐसे आज पण न कीजे किंगा, तुम्ही असं आज पण केलं नाही पाहिजे, अशी अपेक्षा, असा स्वार्थ आपण असा ठेवला नाही पाहिजे. आपण म्हणतो ना, काय आज पण करतो, काय अपेक्षा करतो, हेच पाहिजे तेच पाहिजे, का कंपर्शन विचाराचा ठेवतो. तर असं आज पण म्हणजे असं मनामध्ये ती भावना आपल्या मनामध्ये कशी निर्माण होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे थोडक्यात त्या अपेक्षा, स्वार्थाच्या अनुषंगाने निर्माण झालेली भावना, विचारधारा अशी, आणि त्याच्यासाठी सतत आपण चिंतन करणं हे आपण केलं नाही पाहिजे. एखाद्या वस्तूच्या ठिकाणी, एखाद्या व्यक्तीच्या, एखाद्या गोष्टीच्या अनुषंगाने आपल्या मनामध्ये ते आज पण आपण केलं नाही पाहिजे. कांगा ऐसे म्हणाल, ऐसे न म्हणजे की तुम्ही असं म्हणू नये. चुकीचं नकारात्मक विचारधारा आपल्या मनामध्ये निर्माण करून आपण बोललं नाही पाहिजे. असं कोणत्या प्रकारे, कोणत्या पद्धतीनं कोणालाही काही सांगितलं नाही पाहिजे. कांगा ऐसे म्हणाल म्हणजे असं का तुम्ही म्हणता, असं म्हणालं नाही पाहिजे. तर जे नकारात्मक आहे, जे चुकीचं आहे, जे अविधीचं आहे, जे परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने अडथळ्याचं आहे, ते आपण बोललं नाही पाहिजे आणि असं म्हटलं नाही पाहिजे, कोणाला सांगितलं नाही पाहिजे. पोरे हो ते तुमच्याकडून तुम्हाशी काही न व्हावं, येथून तुम्हा सकाळी व्हावं, की अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे. की
आपल्याला कड आहे, आपल्याला वाटतंय म्हणून आपण धार्मिकता करतोय, आपल्याला वाटतंय क्रिया करावी करतोय, अन्नदान करावं करतोय, आपल्याला वाटतंय असं करावं, आपल्याला वाटतं तसं करावं, या साधूंना कपडे द्यावं, इथं असं करावं, आपल्याला वाटण्याला काही अर्थ नाही. परमेश्वर काय म्हणतात, पोरे तुमच्याकडूनही काय तुम्हाशी काही होय, तुमच्याकडून तुम्हाला काही होईल काय, जे बी व्हायचे येथूनही तुम्हा सकाळी परमेश्वराकडून होणार आहे. म्हणून परमेश्वराकडं आपण प्रार्थना करणं, ती प्रार्थना परमेश्वराची अर्थतापूर्वक दुःखपूर्वक जर केली तर परमेश्वराकडून आपल्याला जे बी व्हायचे ते होणार आहे. आपल्याला वाटतंय म्हणून आपल्याला गोमटं व्हावं, आपल्याला चांगलं व्हावं, आपल्याला देव भेटावं, आपल्याला धार्मिकता करावी म्हणून आपण ज्या क्रिया करतोय त्या आपल्या कडेनी करतोय, परमेश्वराच्या कडेनी झाली पाहिजे. आणि परमेश्वराची कडेनी व्हावी याच्यासाठी फक्त लागते आर्तता, चतुर्विध दुःख, प्रार्थना, तळमळ ही जर आपली असेल तर परमेश्वर कोठं केव्हा कधी कोणत्या ठिकाणी ती येऊन क्रिया स्वीकारतील आपल्यालाही कळत नाही आणि आपल्याला समजणार पण नाही. परंतु आपल्याला आपली क्रिया जर परमेश्वराने स्वीकारलेली असेल, स्वीकारात पडलेली असेल तर आपल्यामध्ये बदल होतो आणि तोची व्हावा तोची भेटावा ही भावना आपली निर्माण होते. परंतु जी भावना जर निर्माण होत नसेल तर आजपर्यंत आपल्या आपण केलेल्या क्रिया या स्वीकारात पडलेल्या नाही आहे. हा सिद्धांत जर आपण समजून घेतला तर धर्म आपल्यासाठी खूप सोपा होऊन जाईल. कारण अनेक वर्षातून दिवसापासून आपण उपदेश घेतलेला असतो पण आपल्यामध्ये काहीच बदल होत नसतो आणि तो बदल होत नाही याचा अर्थ आपल्या क्रियेचा स्वीकार होत नाही. आणि म्हणून परमेश्वर सांगताय की तुमच्याकडून तुम्हाला काहीच नाही होणार, जे बी होणार ते आमच्याकडून होणार आहे. म्हणजे परमेश्वराकडून आपल्याला जे व्हायचे ते होण्यासाठी आपल्या मनामध्ये प्रार्थना दुःख असलं पाहिजे. यावरती जर आपल्याला काही शंका असेल तर नक्की प्रतिक्रिया कळवा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.